कृषी परिषद चालू आहे बारामतीला. आज 20 तारीख आहे. इथं रेंजचा जबरदस्त प्रॉब्लेम आहे. तुम्ही आतमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला कॉन्टॅक्ट कोणाशी होऊ शकत नाही, पहिला मुद्दा. त्याच्यामुळं आणि इथं जे खाण्याचे रेट जे आहेत, नाश्त्याचे रेट डबल रेट आहेत. बाहेर रेट वेगळा आहे आणि आतमध्ये तुम्ही नाश्ता करता म्हणलं, पाणी प्यायचं म्हणलं, चहा ह्याचं म्हणलं, ह्याचे सगळे डबल रेट आहे. इथं बाटली 20 रुपयाला. चला सगळ्या गोष्टी इथं महाग आहेत. फक्त येतानीच पोटभर जेवण करून या विषयी म्हणजे आणि याचा आनंद घ्या, लाभ घ्या. कृषी प्रदर्शनाचा चालू आहे, भेट द्या. मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनलला शेअर करा आणि हा यूट्यूबला आवर्जून भेट द्या. विषय म्हणजे खाण्यापिण्याचं काही तुम्ही घरून जर पार्सल शक्यतो घरून जर आणलं पार्सल तरी अतिउत्तम. इथं भरपूर महाग आहे नाश्ता वगैरे करायचं म्हणलं तर तुम्हाला काय परवडायचं नाही. ओके, चला बघूया. कृषी प्रश्न बारामती. बघा तांबडे कसं वेल केला मित्रांनो, कसं याला हे केलेलं आहे वेल सोडायसाठी. एकदम क्यूट तांबडे बघा. तिकडे बघा कसं काय यंत्र आहे. बघा ₹20 झाड केळीचे. बघा सूर्यफूल. कृषी प्रदर्शन बारामती आम्ही या ठिकाणी आलोय. बघा सॉरी सूर्यफूल. तंबाटे बघा जातकुची. काय टमाटा होईल अर्धा किलो टमाटा सांग. अर्धा किलोचा एकच टमाटर आहे का नाही? काय मका बघा हे मका मध्ये योग्य नियोजन केलं का आणि खर्च केला का असं पीक येतं एक नंबर. काय आहे हे मात्र जोरात काम चाललंय इकडे. ते तर मला लाईट तयार करायचं का चालेल? लाईट तयार आहे ना असं वाटतंय मला. वाटतं समोर लाईट तयार करायचं. लाईट तयार करा, लाईट तयार करणे यंत्र. फुलं फुलंच फुलं. केळी. हे बघा मित्रांनो फुलं. हे फुलं आहेत बारामती म्हणजे कृषी प्रदर्शनामध्ये. काय राव क्वालिटी जबरदस्त. 170 एकर या क्षेत्रामध्ये कृषी प्रदर्शन भरलेलं आहे बारामतीत. मित्रांनो आवर्जून भेट द्या. काय फुलं जबरदस्त. फुलंच फुलं आहेत. मित्र हे ड्रोन आहे. ड्रोन माशी मारण्यासाठी ह्याला यूज केलं जातं. फक्त फुलांचं गार्डन आहे. फक्त ओनली वन फुलं इथं सगळं. फुलांचं हे सेपरेट वार्ड आहे बघासारखं. वा बघा मोर आहे. मोर मस्त एन्जॉय करते मुलं. आणि मुलं मग मोर एन्जॉय करते फुलामध्ये बसून. ती जांभळी मोठी होती. जांभळाची जाती वेगळी. थायलंडचा पेरू. पेरू थायलंड ब्लॅक काळा पेरू असतो. आणि लिंबाचं झाड. लिंबू नॉर्मल आहे. हो आंबा रत्न आंबा.
हे बघा भोपळा, भोपळा खा, भोपळा सारखे हो. मी एकत्र कितीला मास खाली असतं चला की वाटतं गावरान लालूस खुर्ची उभं राहायला लावलं सकाळचं आम्ही फोटो 20 फूट उंच आहे. 21 फूट आहे का? हा आमचा 20 फूट होते बरोबर आहे. माझा आता खरं ठरला माझ्या. रंगीबिरंगी फुले होय. कसं आहे माहिती चला मित्रांनो, लय थकवा आता आलेला आहे, असं ऊन लागतंय. आता पार्ट 2 मध्ये आम्ही आलेलो आहे. पार्ट 1 पूर्ण बघून झालेलं आहे. तेव्हा बघा फुलं फुलं रंगीबिरंगी फुले. हे आहे गुळवेल, गुळवेल आहे गुळवेल. समोर कौल येतं, ते कौलामुळे गार लागते. बघा ही एकच फुले सोनिया व्हाईट नाव काहीतरी, व्हाईट सोनिया व्हाईट. सेंद्रिय ऊस 30 रुपयाला. बघा हे लुटायचं काम आहे सगळं. बाहेर ऊस जरा 20 रुपयाला आहे आणि इथं ऊस 30 रुपयाला. मित्रांनो यायचं फक्त बघायचं, माहिती घ्यायची, तिथं खायचं पितं विषय डोकं घ्यायचं नाही. शेततळे हे आहे भरड धान्य दालन. मित्रांनो काय समोर इकडे मस्त असं बघायसारखं आहे, काय शिकायसारखं आहे. मित्रांनो ये ना, बघणं गरजेचं आहे, भारी आहे बघायसारखं. पारंपरिक शेतकरी नारी, मातीतून मोती पिकवणारी, कुटुंबाला आधार देणारी, कृषी क्रांतीची खरी जननी झालेलं इथं. आणि खरं आहे ती पारंपरिक पद्धतीने पारिंग चला मित्रांनो, ज्यूस बघूया थोडं. ज्यूस कसं काय, किती किंमत आहे बघू. पाणी काय माहिती काय ज्यूस का पाणी आहे. पुढचा टप्पा
बीट कसं काय बघा, काय बीटची क्वालिटी जबरदस्त बघा. कसं काय बीट आहे, एक बीट असं 1 किलो. ह्याच्यावर 1 किलो होण्यासाठी ह्याचं किती औषध मारलं असं विचार करा. ह्याच्यावर किती औषध मारलं असं आणि किती शरीर हानिकारक आहे बरं. एवढं वाढणं सोपं आहे का? आपल्या शरीराला किती हानिकारक आहे खाणं म्हणजे. बरं हे आपण ठरवायचं खायचं काय विकायचं काय करायचं. वेगळीच केळी आता ही बघा, इकडची झाड वेगळी लाल केळी आहे नॉर्मल केळी हिरवी. लाल बुंदा म्हणजे लाल केळी आणि आपली हिरवी केळी आहे का. लाल केळी भाई होय, लाल केळी ना. याला म्हणते हायब्रिड वांग, असं काय वांग. काळे वांग हा. इकडं आहे गांडूळ खताचा प्रकल्प, त्याची पिशवी. आणि दर 2 महिन्याला कमीत कमी याच्यातून 70 लिटर आणि जास्तीत जास्त 150 लिटर इतकं वर्मिओस बाहेर पडतं. एका लिटर वर्मिओसची बाजारभावाप्रमाणे किंमत आहे 200 रुपये लिटर. एवढं महत्वपूर्ण वर्मिओस गोळा कसं करायचं, तर ह्या दादांच्या पायाच्या खाली खड्डा करायचा. तो खड्डा कसा करायचा याचा नमुना खड्डा काढून समोर दाखवलेला आहे मी. ते जरा पुढे जाऊन पुढच्या पुढं बघा अगोदर तुम्हाला माहिती सांगतो. अशा प्रकारचा खड्डा इथं काढला बबूल बघा हे. पूर्ण सेटअप करून बघा मित्रांनो, मोठं कसं काय हॉलकडे मोठं तयार केले, तसं सिस्टीम राबवली. बघा मित्रांनो, ही अशी मका आहे, पिकाची मका बघा. ही मका बघा किती उंच बघा, हात लागत नाही एवढीच मका आहे. जबरदस्त मका आहे, 1 नंबर मका आहे. हो शंभू हात बिजरी बघा मित्रांनो, हे का क्वालिटी मका ही जवळजवळ 12 ते 13 फूट हाईट आहे मकाची. पिकाची मका आहे. हां 13 फूट सहज. ऊस बघा, हे ऊस मित्रांनो, 1 ऊस आहे. एका ऊसाला किती फुटा बघितला का. बघा, आळी कीड रोग 6 किलो गेलेले एकरी औषध मारणे. फवारीशिवाय कोणतं पीक येत नाही विषय मित्रांनो हे जमान्यात. टोपी उडे बघा, ट्रॅक्टर कक्षी आहे इकडं, तंत्रज्ञान सगळं. हे ट्रॅक्टर बघा,
आता व्हिडिओ चालू डायरेक्ट व्हिडिओ चालू आहे कुठं नाही राव बा व्हिडिओ बघ हा चल हा हा हे चालू आहे ओके इंजन प्रॉपर ट्रॅक्टर नाही ती पंप असं जनरेटर साठी यूज करू शकतो जनरेटर इंजन आहे काय जनरेटर नाही लाईट तयार करायचं इंजन आहे लाईट तयार करायसाठी हे मशनी हे का हे फवारी यंत्र आणि पूर्ण ट्रॅक्टर मशनी इंजिन रोटोरेटर नांगर सगळं इथं गाणे बिणे टाइमपास फुल एन्जॉय काही अडचण नाही हे बघा फवारी यंत्र कसं काय जोरात चाललंय बांग 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 करतोय चकार चालू आहे बद्दल बोलतोय बरं का पाण्यासारखी वस्तू आहे आणि खरेदी करा आपल्या शेतीचं उत्पन्न वाढवा यासाठी आपल्यासाठी सर्व शेतकरी बांधवांसाठी कुट्टी मशीन सगळे मित्र मशनी सगळे इथं स्वागतम जत्रा वेलकम शिंकडे काळ्या खुश रेशीमवाळी रेशीम किडे बघा झाडे कसे भाऊ असं वाटतं आपण कोकणात आले हा नारळ झाड बघून आहे नाही ये कुठं इकडे असं असे ऊस एक ग्लास 30 रुपयाला बाहेर ऊस जरा आहे 20 रुपयाला इथं आहे 30 रुपयाला हे फरक आहे बघा तीच चव आहे तीच चेस्ट आहे पण महाग आहे बघा मासेच मासे मित्रांनो सगळे मासच 3-4 किलोचे मासे आहे हा कसे पाणी बघा मासं या मासं बघायला घ्या मासं पार्टी करायला रव मासा रव बघून टाकू किती मोठे समोर मासा होता पांढरा तो मासा पुढे तू पुढे समोर तू हो त्याचे मोठे
तुझा पांढरा मासा कसा मोठे मासे ना कसा पांढरा मासा आहे तो? फिशिंगचा काटा पाहिजे फिशिंगचा. धरा इथं पारवी नाही रे इथं अक्कासाठी लोकांबद्दल ते मासे पिले भेटतात कसं भारी मासा आहे. बघा मासे टाकी कसं काय मासे मित्रांनो बघा मास बघा या आता लय मोठा व्हिडिओ काढलाय काय नाही आता काय माहिती काय बोला काय दिसत नाही पाल्यामुळे काय काय कृषी मत्स्य सेवा मसळ मासे मरळ मासा आहे म्हणून बरं का कोणता मासा माहिती का मरळ फक्त आहे ना हो पुढे समोर पाणी खराब झाले पण तिला भारी पाणी होतं मोठं. हे बघा बरं इकडे. प्रत्येक टाकीमध्ये मासे वेगळे बरं का हा पुढे मोठी मोठी मासे असतात. तो किती बुलबुले घ्यायचे म्हणजे मासे. आणि फक्त हातची गाव वाचायचे म्हणजे गेले होऊन पाहुणं म्हणलं माझ्या काहीच नाही मला तुम्हाला दिसतंय ती गाय म्हैस गिरी गाय जलसी गाय तांबडी गिरी ती म्हैस फोटो काढा बरं. हेड काढलाय बघ जात घेऊ जा काय बघ बैल काय बैल बैल काय बैल चला काकडे काय बैल पहिल्यापेक्षा मोठं. काय बैल पहिल्याचं उंच कसं असतं. हो तुला खाय काय बरं आहे का तब्येत बरं आहे त्याला खुराकले असं भाऊ जबरदस्त करा त्याला खायला तूप असं लय गरीब दिसतोय. काय तब्येत कसं काय तब्येत हा. ह्याच्यापेक्षा सगळ्या पहिल्यापेक्षा ह्याची बघा ह्याची किती छोटा पायसर होय. कपिला जाते कपिला हे काळा आहे ना काळा हा. कपिला जाते बैल पायसर सारखा दिसतो तो. बैल कसं आहे काजळी खिल्लार रोड समोर काजळी बैल हा बघ शिर काळे नाक काळे पाय काळे येतं नाही का हा मोठी गाडी
इकडे बोल. तुझा मागचा पत्र आहे याचा.